भावांनो गुड मॉर्निंग. तर आपली गाडी चालली खाली करायला विड्याला आणि आमचे दादाराव मामा रस्त्यावर भेटले बघा. मग निघालो विड्याला. विड्या काय जवळच आहे, तिथं आलो विड्याला जवळ. गाडी लावली खाली करायला आणि श्री शिवरामपुरी हार्डवेअर विडा. तर भावांनो सर्वांनी स्टाईलचं दुकान आहे ते 2 वर्षापासून. स्टाईल कुणी पण खरेदी करा, काही अडचण नाही. आपले सगळे मित्रच आहेत, अशोक बेंद्रे पाटील ते. आणि स्वस्त माल मिळणार, बाहेरच्यापेक्षा तुम्हाला हिशोबात मिळणार. आणि आपल्या गावापाशी असल्यामुळं 8 रुपये कमी जास्त झाला तरी काही अडचण नाही. आणि कोणचा माल लागतो आहे ते त्यांच्यापाशी माल मिळणार आणि मिळतो आहे. मला म्हणजे ते जे माल घेते ते मीच घेऊन येतो आहे. तरी तुम्हाला काय लागलं तरी नक्की घ्या. शिवरामपुरी हार्डवेअरमध्ये आपला सगळा माल मिळतं आहे. बघा आपले हमाल लोक सगळे गाववालेच असले का ते. गावच आपलं किती 5-10 किलोमीटर बाजूला इथनं, पण उठलं बसल्या सगळे इथंच आहे. आणि हे बघा मालक अशोक बेंद्रे पाटील. आणि सगळे दोस्त असल्यामुळे त्याचं मालाचं आणि त्याचं काय घेणं देणं नाही. अशोक मालक आहेत म्हणलं आम्हाला बी अडचण नाही. हे बघा कसे दोस्त तंबाखू खातात. आणि हे आपले दोस्त बघा, आपले दोस्त म्हणजे पटाईत साहेब, आमचे लाईनमॅन साहेब. सगळे आम्ही चहा पाणी झालं इथं. नंतर पुन्हा आपले शिवनेरी जनरलचे मालक, आमचे मित्र, त्यांची पण भेट झाली. म्हणलं बऱ्याच दिवस झालं भेट झाली नव्हती म्हणून भेट घेतली. आणि त्यांच्यापाशी पण सर्व सामान मिळतं बघा. ते आपलं काय त्याचं मला ना जनरलचे जे सामान लागतं आहे ते सगळं. आणि आमची अंकल आणि चुलती बारकं पोरगं आमचा भाऊ लागतो बघा. तो बारका, त्याला जवळ ये म्हणलं ते आलं नाही. त्याला मस्त 10 रुपयाचे एक चिप्स 2 खायला दिले. दवाखान्यात आले होते ते म्हणून भेट झाली. आणि हे बघा सरपंच विडा ग्रामपंचायत 5 गावचे सरपंच सुरज भैया पटाईत यांची पण भेट झाली. ती पण गाडी भरून आलेली होती बघायला आली ते माल. आणि हे आपले गौरवाडीचे मित्र सगळे आपल्याला सर्वांचा सपोर्ट आहे. सपोर्टमुळं आपण पण पुढचं पाऊल उचलतो आहे. आणि आपले व्हिडिओ सर्वजण बघतात. गाडी त्यांची मग सरपंच साहेब माल बघायला आलते मध्ये. माल बघितला त्यांनी. माझी पण विचारपूस केली, लांबून आणताय तुम्ही असं तसं. म्हणलं बघा धंदा आहे आपला म्हणल्यावर करावं लागणार. त्यांना डिझाईन दाखवली एक. सरपंच साहेब म्हणले आता काय. आणि दोस्त बी सरपंच म्हणजे असंच नाही की माझे दोस्त पण आहेत. आमचे गुरुजी आले, आमचे मावस बंधू आल्यावर काय चहा पाणी जरा घ्यावं म्हणलं. चहा पाण्यासाठी त्यांना चला म्हणलं. आणि सरपंच साहेब पण गेले. आमच्या दोघांची चर्चा झाली, जरा वेगळ्या विषयावर पण झाली. जरा काय अडचणी स्टाईल खाली करायला चालू आहे बघा. तर भावांनो सर्वजण आपल्या अशोक पाटलाकडं माल घ्या. मग आलो चहा प्यायला. आमचे रुद्राप्पा भेटले, बापस्या, गैनाथ गुरुजी आणि आमचा जीवन बाप्पा. रुद्राप्पा चहा घेते हसायला लागलेत. हे आमचा जीवन बाप्पा कसा बसलाय बघा निवांत. सगळं सर्वांसोबत चांगले. कोणी असते वाईट ते वाईट सोडून द्यायचं. आणि आपलं जे आहे ते आपल्या पद्धतीने चालायचं. सर्वांचा सपोर्ट आहे आपल्याला. आणि सगळे मी आलो म्हणल्यावर सगळे भेटायला येणारच की. मग गाडी आणली इकडे खाली करायला गोडाऊनला. तिथं आला आंधळे आमचा दोस्त, तिथे येऊन भेटला. आप्पा म्हणला चला नाश्ता चहा पाणी करायला. मग आम्ही गेलोत नाश्ता करायला. हे बघा विड्यातलं हॉटेल आमचं भैया दोस्त. मस्तपैकी नाश्ता केला. आणि भेळ नंबर 1 बनवतो आहे, नाद करायचं नाही. पण बप्पा आलेला होता तिथं, बप्पा गाडगे दोस्त. मस्त नाश्ता केला सर्वांनी. नाश्ता झाल्यावर काय निवांतच की. भेळ नंबर 1 बनवतो मित्र. भेळ, वडापाव, हे सगळे दोस्तच आहेत आपले. आप्पा करतात सगळेजण. भावांनो तुमचा खरंच सपोर्ट आहे मला बरं का. आभारी आहे मी तुमचा सर्वांचा.
मग आलो गावाकडे संध्याकाळी गावाकडे आलो. आमच्या दाजीचा म्हणजे दाजींचा आणि ताईंचा लग्नांचा वाढदिवस होता. मग दाजींचा खर्च होता सर्वांना. दाजींना वहीच टिपाय घेतली दुकानात. सगळ्यांना पेढे, कोणाला टिंग, हे ते. दाजीने काही कमी पडून दिलं नाही. पण दाजीने काही जास्त खर्च केला नाही. 5 वाले पेढे चारले सर्वांना. आमची बाळूदाजी तेवढे नंबर 1 आहेत तेवढ्यासाठी. पण कधी रागवत नाहीत कोणावर, काही नाही. आहे ती मैत्री, पाहुणे, पप्पा आहेत हे. दाजींना पोरांनी 200 रुपयाला टाकलं. दाजी पुन्हा पळूनच गेले. दाजी थांबलेच नाहीत. दाजीचा हावभाव बघा आमच्या. दाजी तोंड पार पडलं होतं हो. 200 रुपये खर्च करायला लावला होता पोरांनी. पप्पा पण त्यांना कळत होते. हे आई आहे आणि आपलं किराणा दुकान आहे बघा मित्रांनो. गावातलं छोटंसं, एवढं काय मोठं नाही. तर चला भावांनो, थँक्यू.